हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्लिब्रियम सायन्स हब. सो क्लास 10 बोर्ड एक्झाम आता जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आपण घेणार आहोत एक एमसीक्यू सिरीज, ज्यामध्ये आपण करू काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज कव्हर. तर फर्स्ट एमसीक्यू बघू शकता आपल्या सिरीजचा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू पार्टिकल्स सेपरेटेड बाय अ डिस्टन्स आर व्हेरीज ॲज. मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड असेल डिस्टन्स आर वर. सो बघू शकता ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड असेल दोन पार्टिकल मधला, टू पार्टिकल्स मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्टन्स आर वर कशा प्रकारे डिपेंड असेल ते आपल्याला एमसीक्यू मध्ये सांगायचं आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघू शकतो आपण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज डिनोटेड बाय एफ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल मासेसला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल बिटवीन द डिस्टन्स. सो बघू शकता जर टू पार्टिकल्स आहे, टू पार्टिकल्सच्या मासवर डिपेंड असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मास असेल m1, मास असेल m2, तर या पार्टिकलच्या मासेसवर डिपेंड करेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल त्याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. आता यांच्यामध्ये जितके जास्त डिस्टन्स होत जाईल जितकं जास्त यांच्यामध्ये डिस्टन्स होत जाईल तितका ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता कमी होत जाईल. सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला. तर बघू शकता आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. सो एमसीक्यू सिरीज मध्ये फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केलाय ग्रॅव्हिटेशन, आणि ग्रॅव्हिटेशन वरचा नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण. The SI unit of universal constant of gravitation is. मीन्स युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल त्याचं सांगायचं आपल्याला SI युनिट. सो फर्स्ट आपल्याला बघावं लागेल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यासाठी आपल्याला बघावं लागेल फोर्सचा फॉर्म्युला, दॅट इज फोर्स इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. सो बघू शकता यामध्ये G असेल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हा असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि G असेल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा युनिट पाहिजे, तर आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो कन्वर्ट करावा लागेल. G इज इक्वल्स टू, आता जर फॉर्म्युला आपण कन्वर्ट केला G इज इक्वल्स टू, तर बघू शकता F इंटू डिनॉमिनेटर मध्ये असेल r स्क्वेअर दॅट इज डिस्टन्स स्क्वेअर. सो हा चालला जाईल न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये. त्यानंतर बघू शकता G च्या मल्टिप्लिकेशन मध्ये मासेस, तर इकडे जातील डिव्हिजन मध्ये. तर बघू शकता G इज इक्वल टू F इंटू r स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2. तर F दॅट इज असेल फोर्सचं युनिट असेल न्यूटन. r स्क्वेअर दॅट इज डिस्टन्स स्क्वेअर, डिस्टन्सचं युनिट असेल मीटर, मीटरचा घ्यावा लागेल आपल्याला स्क्वेअर. त्यानंतर टू मासेस आहे, मासेसचं युनिट असेल SI युनिट kg इंटू kg दॅट इज बघू शकता आता तुम्ही न्यूटन मीटर स्क्वेअर kg इंटू kg दॅट इज होऊन जाईल kg स्क्वेअर. सो SI युनिट फॉर द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ऑप्शन इज करेक्ट आन्सर. सो नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. हाऊ मच विल अ पर्सन विथ 84 न्यूटन वेट ऑन द अर्थ. अर्थ वरती ज्याचं वेट असेल 84 न्यूटन, वेट ऑन द मून इज. आपल्याला सांगायचं आहे वेट ऑन द मून. सो त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. वेट ऑन मून इक्वल्स 1/6 इंटू वेट ऑन अर्थ. वेट ऑन अर्थ. आता बघू शकता जे वेट असेल अर्थ वरती, जे वेट असेल अर्थ वरती त्याच्या 1/6 वेट असेल वेट ऑन मून. सर बघू शकता हा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर सॉल्व्ह करू शकाल तुम्ही इझिली. तर वेट ऑन अर्थ आहे 84 न्यूटन. 84 न्यूटन इतकं वेट आहे पर्सनचं ऑन द अर्थ, आणि आपल्याला पाहिजे वेट ऑन मून. तर त्यासाठी 84 पुट केलं आपण आणि सिंपल डिव्हिजन करू आपण 6 ने, दॅट इज 6 1 6, त्यानंतर 6 4 24. तर बघू शकता 14 न्यूटन इतकं वेट असेल ऑन द मून. सो ज्या पर्सनचं वेट अर्थ वरती असेल 84, त्या पर्सनचं वेट मून वरती असेल 14 न्यूटन. सो सिमिलर टाइप मध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. इथे जी व्हॅल्यू दिलेली आहे हे चेंज होऊ शकते, बट क्वेश्चन सिमिलर याच टाइप मध्ये असेल तर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल आणि फॉर्म्युल्यावरून तुम्ही सॉल्व्ह करू शकाल इझिली. सो नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण. न्यूमेरिकल मध्ये घेऊन असेल व्हॉट विल बी द वेट ऑफ अ पर्सन ऑन अर्थ. वेट ऑफ पर्सन ऑन अर्थ पाहिजे आपल्याला, हु वेट्स 12 न्यूटन ऑन द मून. वेट ऑन मून गिवन आहे आणि वेट ऑफ पर्सन ऑन द अर्थ विचारलेला आहे. याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला वेट ऑफ पर्सन ऑन अर्थ गिवन होता आणि मून फाइंड करायचं होतं. त्याच्या अपोजिट असेल वेट ऑफ पर्सन और वेट ऑफ बॉडी. पर्सन सुद्धा म्हणू शकता किंवा बॉडी सुद्धा म्हणू शकता. पर्सन गिवन आहे क्वेश्चन मध्ये तर आपण पर्सन म्हणू. वेट ऑफ पर्सन ऑन मून इक्वल्स टू असेल 1/6 टू द वेट ऑफ पर्सन ऑन अर्थ. वेट ऑफ पर्सन ऑन मूनच्या 1/6 असेल ऑन द अर्थ. बघू शकता वेट ऑफ पर्सन ऑन अर्थ.
सो आपल्याला वेट ऑफ पर्सन ऑन द मून गिवन आहे, दॅट इज 12 into 1/12 equals to 1/6 into weight of person on earth. सो आपल्याला अर्थ वरती वेट पाहिजे. सो 6 जो आहे आपण डिव्हिजन मध्ये ट्रान्सफर करू टू द लेफ्ट हँड साइड, तर होऊन जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये 12 into 6 दॅट इज 72 न्यूटन. सो वेट ऑफ पर्सन ऑन अर्थ असेल 72 न्यूटन. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बघू शकता 6 जो डिव्हिजन मध्ये होता त्याला ट्रान्सफर केलं टू द मल्टिप्लिकेशन ऑन द लेफ्ट हँड साइड. सो वेट ऑफ पर्सन ऑन अर्थ पाहिजे असेल और वेट ऑफ पर्सन ऑन मून पाहिजे असेल, सेम फॉर्म्युला यूज करायचा आणि जी व्हॅल्यू गिवन असेल ती व्हॅल्यू पुट करायची. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण. न्यूमेरिकल डिपेंड असेल एस्केप व्हेलॉसिटीवर. The escape velocity of a body from Earth surface v escape equals. So simple आपल्याला escape velocity चा फॉर्म्युला सांगायचा इथे, आणि escape velocity चा जो फॉर्म्युला असेल v escape equals to असेल √2gm/r. सिंपल तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे फॉर द escape velocity, आणि फॉर्म्युल्यावरून डायरेक्ट आन्सर असेल दॅट इज ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. दॅट इज v escape equals to √2gm/r. आता बघू शकता जे 2 ची पोझिशन आहे ते डिफरंट घेऊन आहे, बट आपल्याला लक्षात ठेवायचं पोझिशन ऑफ 2 असेल न्यूमरेटर मध्ये, दॅट इज 2gm/r. आणखी एक फॉर्म्युला असू शकते v escape चा जो आपल्याला विचारू शकतात √2gr in terms of gravitational acceleration or acceleration due to gravity, आणि फॉर्म्युला असेल 2gr. तर बघू शकता escape velocity चा हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आणि हा सिंपल सेकंड सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कुठल्याही फॉर्म्युल्यावरून क्वेश्चन विचारू शकतात. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. द रेशो ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ऑफ अर्थ टू द ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ऑफ मून इज इक्वल टू. सो ग्रॅव्हिटेशनल ऑफ एक्सेलरेशन ऑफ अर्थ अपॉन ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ऑफ मून यांचं सांगायचं आपल्याला रेशो. सो ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ऑफ अर्थ टू मून यांचा रेशो असेल 6 अप्रॉक्सिमेटली हा रेशो असेल 6. सो आपला आन्सर असेल 6. बघू शकता 6 अप्रॉक्सिमेटली लिहिलं तरी चालेल. सो 6 अप्रॉक्सिमेटली इतका रेशो असेल फॉर द ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ऑफ अर्थ टू ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ऑफ मून. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू आपण. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सांगायची आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी fill in the blanks as we move from equator to pole. आता एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असेल इक्वेटर टू पोल, काय चेंजेस येतील आपल्याला ते सांगायचं असेल. ऍट इक्वेटरला जी व्हॅल्यू असेल फॉर द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती असेल 9.78, आणि पोल्सला जी व्हॅल्यू असेल ते व्हॅल्यू असेल पोलला असेल 9.832. सो व्हॅल्यू फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट इक्वेटर असेल 9.78, तर पोलला असेल 9.832. सो आपल्याला लक्षात येईल की व्हॅल्यू होता इन्क्रीज. सो ऍज वी मूव्ह फ्रॉम इक्वेटर टू पोल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीजेस. सो हा एक क्वेश्चन असू शकते, किंवा विचारू शकतात की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू हायेस्ट कुठे असेल, तर हायेस्ट व्हॅल्यू असेल ऍट पोल. त्यानंतर लोवेस्ट विचारू शकतात, तर लोवेस्ट व्हॅल्यू असेल ऍट इक्वेटर. लोवेस्ट व्हॅल्यू असेल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची इक्वेटरला, हायेस्ट व्हॅल्यू असेल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची पोलला, आणि त्यानंतर होऊ शकता इक्वेटर टू पोल जर गेलो तर व्हॅल्यू विल इन्क्रीज. आता इक्वेटर टू पोल इन्क्रीज होईल, आणि इथे जर चेंजेस आला, बघू शकता इथे जर चेंज आला पोल टू इक्वेटर, याचा जर चेंज केलं इक्वेटर टू पोल आहे आणि याला केलं पोल टू इक्वेटर, तर व्हॅल्यू होऊन जाईल डिक्रीजेस. बघू शकता इक्वेटर टू पोल इन्क्रीजेस तर पोल टू इक्वेटर डिक्रीजेस. त्यानंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी, याचं युनिट सुद्धा विचारू शकतात, आणि युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघू शकता जीचं युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो बघू शकता एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. आता बघू शकता एमसीक्यू डिपेंड असेल केप्लर्स लॉ वरती. आता हा एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सिंपल माहित असायला पाहिजे केप्लर्स लॉ. सो अकॉर्डिंग टू केप्लर्स सेकंड लॉ द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. आता बघू शकता एक लाईन ड्रॉ केली आपण आणि जॉईन केलं प्लॅनेट आणि सनला. बघू शकता जे ऑर्बिट असेल ते इलेप्टिकल असेल. जो फर्स्ट लॉ आहे आपला केप्लरचा, जो ऑर्बिट असेल प्लॅनेटचा तो असेल इलेप्टिकल, आणि अराउंड द सन, सनच्या अराउंड मध्ये जर प्लॅनेट फिरत असेल तर याचा जो ऑर्बिट असेल तो इलेप्टिकल ऑर्बिट असेल विथ सन ऍट वन ऑफ इट्स फोसाय, हा असेल फर्स्टला. त्यानंतर प्लॅनेट स्वीप केलं. बघू शकता प्लॅनेट एका पोझिशनवरून सेकंड पोझिशनला गेला सन पासून. आता इतका जो पोझिशन आहे इथे प्लॅनेट आलेला आहे. त्यानंतर ए पासून बी पर्यंत गेलाय सपोज करू आपण. त्यानंतर इथे प्लॅनेट असेल, इथून
या टाइम इतक्या डिस्टन्सवर गेलाय. सो सी टू डी. जर बघू शकता ए टू बी आणि सी टू डी जाताना जर त्याला लागलेला जे टाइम आहे तो सेम असेल, मीन्स ए टू बी जायसाठी आणि सी टू डी जायसाठी जर लागलेला टाइम सेम असेल तर हा एरिया सुद्धा इक्वल असेल. जो एरिया तो कव्हर करताय तो एरिया सुद्धा असेल इक्वल. सो इक्वल इंटरवल ऑफ टाइम जर असेल, सेकंड लॉचं म्हणणं आहे, जर अकॉर्डिंग टू केप्लर्स लॉ द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, मीन्स इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया तो कव्हर करेल. हा असेल केप्लर्स सेकंड लॉ आणि त्यावर डिपेंड असेल एमसीक्यू. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो, डिपेंड असेल पुन्हा केप्लर्स थर्ड लॉ वरती. तर बघू शकता अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर टू द पॉवर एन. मीन्स टी स्क्वेअर इतका टाइम जर कव्हर केला, या टाइम मध्ये जो प्लॅनेट आहे तो किती डिस्टन्स कव्हर करेल, तर प्लॅनेट डिस्टन्स कव्हर करेल आर टू द पॉवर 3. So t square is directly proportional to r to the power 3. Then where n is equal to असेल 3 आणि हा असेल केप्लर्स थर्ड लॉ. सिंपल जर केप्लर्स थर्ड लॉचं इक्वेशन लक्षात ठेवलं तुम्ही टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यू, तर तुम्हाला हा एमसीक्यू सॉल्व्ह करतोय. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट, एक फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट आहे, फ्री फॉल समजू शकतो, ज्यावर कुठलाही इन्फ्लुएन्स नसेल अँड ओनली ऍक्ट होत असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एखादा ऑब्जेक्ट फॉल होत आहे आणि त्यावर ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत आहे, त्याला म्हणतो आपण फ्रीली फॉल. वी कॅन राईट न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता तो फ्रीली फॉल होत आहे तर मोशन मध्ये असेल आणि त्यासाठी आपल्याला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन सांगायचं आहे. तर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन असेल व्ही इज इक्वल टू जी टी. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन असेल एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. तर हेच विचारलेलं आपल्याला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. तर असेल एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. त्यानंतर थर्ड बघू शकता, फर्स्ट सेकंड अँड थर्ड इक्वेशन असेल व्ही स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस जी एस. सो हे असतील फर्स्ट सेकंड अँड थर्ड इक्वेशन ऑफ मोशन फॉर द न्यूटन्स फर्स्ट सेकंड अँड थर्ड इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट साठी असेल इक्वेशन ऑफ मोशन. नेक्स्ट एमसीक्यू डिपेंड असेल आपला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वरती. तर बघू शकता द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स. आता अल्कली मेटल्स असतील तर त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर अल्कली मेटल्स मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये अल्कली मेटल्सच्या आउटरमोस्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील 1. सो अल्कली मेटल्स मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन असेल 1. त्यानंतर अल्कलाइन अर्थ मेटल सुद्धा विचारू शकतात. तर अल्कलाइन अर्थ मेटल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल असतील 2. त्यानंतर विचारू शकतात हॅलोजन्सच्या आउटरमोस्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील 7. त्यानंतर विचारू शकतात नोबल गॅस और यालाच म्हणतो आपण झिरो ग्रुप एलिमेंट. नोबल गॅस और झिरो ग्रुप एलिमेंट सुद्धा आपण याला म्हणतो. तर याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल असतील 8. सो अल्कली मेटल्सच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल असेल 1. अल्कलाइन अर्थ मेटल्स मध्ये असतील 2. हॅलोजन्स मध्ये असतील 7. तर नोबल गॅस और झिरो ग्रुप मध्ये असतील 8. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू डिपेंड असेल हॅलोजन्स वरती. तर बघू शकता द हॅलोजन विच इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर इज. मीन्स आपल्याला सांगायचं आहे कुठला हॅलोजन लिक्विड स्टेट मध्ये असेल ऍट रूम टेम्परेचर आणि याचा आन्सर असेल दॅट इज ब्रोमीन. सो ब्रोमीन इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. बघू शकता ब्रोमीन इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू डिपेंड असेल बघू शकता फिल इन द ब्लँक्स इज यूज इन बलून्स अँड इन स्कुबा डायव्हिंग. मीन्स आपल्याला सांगायचं आहे कुठला गॅस आपण यूज करू बलून्स मध्ये त्यासोबतच स्कुबा डायव्हिंग मध्ये सुद्धा. आणि याचा आन्सर असेल द गॅस विच इज यूज इन बलून्स अँड स्कुबा डायव्हिंग इज हेलियम. सो हेलियम गॅस आपण यूज करतो बलून्स मध्ये ऍज वेल ॲज इन स्कुबा डायव्हिंग. सो आन्सर असेल हेलियम. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण डिपेंड असेल मेंडेलियस पिरियोडिक लॉ वर. तर बघू शकता अकॉर्डिंग टू मेंडेलियस पिरियोडिक लॉ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर. मीन्स जे एलिमेंट्स अरेंज केले असेल त्याचे ते पिरियोडिक फंक्शन्स डिपेंड असेल ॲटॉमिक मासवर. सो पिरियोडिक फंक्शन्स आर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अकॉर्डिंग टू मेंडेलियस पिरियोडिक लॉ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो आन्सर असेल ॲटॉमिक मासेस. आता मेंडेलियस पिरियोडिक टेबल जो अरेंज केला होता इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार, त्यानंतर आपण पाहिलं होतं सुरुवातीचा जो टेबल असेल तो असेल डोबेरायनर ट्रायड्स.
त्यामध्ये सुद्धा इंक्रीजिंग ऍटॉमिक मासनुसार अरेंज करतात. त्यानंतर असेल न्यूलँड्स ऑक्टेव्स, तो सुद्धा इंक्रीजिंग ऍटॉमिक मासनुसार अरेंज करतो. त्यानंतर असेल मेंडेलियस पिरियोडिक टेबल, तो सुद्धा अरेंज होतो इंक्रीजिंग ऍटॉमिक मासनुसार. आणि त्यानंतर असेल मॉडर्न पिरियोडिक टेबल और मोस्लेस पिरियोडिक टेबल, तो अरेंज करतो इंक्रीजिंग ऍटॉमिक नंबरनुसार. सो जर इथे मेंडेलियसच्या जागी मोस्ले असेल, मेंडेलियसच्या जागी जर मोस्ले आलं और मॉडर्न पिरियोडिक टेबल आलं तर पिरियोडिक बघू शकता प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स इन केस ऑफ मोस्लेस पिरियोडिक टेबल और मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि मेंडेलियसच्या केस मधील ॲटॉमिक मासेस. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो डिपेंड असेल डोबेरानर ट्रायड्स वरती. तर बघू शकता विच ऑफ द फॉलोइंग ट्रायड्स डज नॉट फॉलो डोबेरानर लॉ ऑफ ट्रायड्स. आता डोबेरानर लॉ ऑफ ट्रायड्स काय होतं, तर फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट याची जी मीन असेल ते एक्झॅक्टली सेम असेल टू द ॲटॉमिक मास ऑफ सेकंड एलिमेंट. मीन्स फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची जर आपण मीन केली तर ते सेम असेल अप्रॉक्सिमेटली टू द ॲटॉमिक मास ऑफ सेकंड एलिमेंट. आणि जे डोबेरानर ट्रायड्सचे लॉ असेल तो एक्सप्लेन करेल बाय लिथियम सोडियम पोटॅशियम, हा असेल डोबेरानर ट्रायड. त्यानंतर कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बेरियम, हा सुद्धा असेल डोबेरानर ट्रायड. बेरियम मॅग्नेशियम कॅल्शियम, हा सुद्धा असेल डोबेरानर ट्रायड. आणि जो डोबेरानर ट्रायड नसणार आहे तो असेल कॉपर सिल्वर अँड गोल्ड. तर बघू शकता कॉपर सिल्वर अँड गोल्ड दॅट इज Cu Ag अँड Au, हा नसेल डोबेरानर ट्रायड्स. ऑल थ्री आर डोबेरानर ट्रायड्स. तर बघू शकता डोबेरानर ट्रायड्स कुठला असेल त्याचं सुद्धा एक्झाम्पल विचारू शकता डायरेक्टली. तर लिथियम सोडियम पोटॅशियम, कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बेरियम अँड बेरिलियम मॅग्नेशियम अँड कॅल्शियम, हे सगळे असतील डोबेरानर ट्रायड्स. थ्री एक्झाम्पल्स आर डोबेरानर ट्रायड्स अँड कॉपर सिल्वर अँड गोल्ड दॅट इज Cu Ag अँड Au, हे नसणार आहे डोबेरानर ट्रायड्स. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू डिपेंड असेल ऑन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल नॉन मेटल्स फाउंड. आता आपल्याला सांगायचं आहे पिरियोडिक टेबल मधल्या कुठल्या ब्लॉक मध्ये नॉन मेटल्स असतील. तर बघू शकता आता पिरियोडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक्स असतील S, P, D and F. मेनली 4 ब्लॉक्स असतील इन पिरियोडिक टेबल और मॉडर्न पिरियोडिक टेबल. S ब्लॉक मध्ये असतील मेटल्स. त्यानंतर P ब्लॉक, मेनली P ब्लॉक मध्ये असतील नॉन मेटल्स. आणि पुन्हा जर डी ब्लॉक बघितला तर त्यामध्ये सुद्धा असतील मेटल्स. तर बघू शकता इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल नॉन मेटल्स फाउंड. आपल्याला पाहिजे नॉन मेटल्स आणि नॉन मेटल्स मेनली असतील पी ब्लॉक मध्ये. सो आन्सर असेल पी ब्लॉक. नेक्स्ट एमसीक्यू डिपेंड असेल मेंडेलियस पिरियोडिक टेबलवर. मेंडेलियस पिरियोडिक टेबल मध्ये मेंडेलियसने काही एलिमेंट्स असे होते जे बिफोर डिस्कव्हरी त्यांच्या प्रॉपर्टीज लिहून ठेवल्या होत्या आणि आफ्टर देअर डिस्कव्हरी प्रॉपर्टीज सिमिलर होत्या ॲज दॅट ऑफ द फर्स्ट. जे बिफोर डिस्कव्हरी प्रॉपर्टीज सांगितल्या गेल्या होत्या. बिफोर डिस्कव्हरी सांगितल्या गेलेल्या प्रॉपर्टीज अँड आफ्टर डिस्कव्हरी ह्या प्रॉपर्टीज सेम होत्या आणि त्या एलिमेंट्सला त्यांनी नाव पण दिले होते दॅट इज इका बोरॉन. बघू शकता इका बोरॉन. त्यानंतर असेल इका बोरॉन, सिमिलर असेल इका ॲल्युमिनियम, अँड इका सिलिकॉन, असे 3 एलिमेंट्स असतील जे बिफोर डिस्कव्हरी प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या. आणि इका बोरॉनला आफ्टर देअर डिस्कव्हरी म्हणण्यात आलं स्कॅन्डियम. आफ्टर डिस्कव्हरी त्या एलिमेंटला म्हणण्यात आलं स्कॅन्डियम. सो इका बोरॉन वॉज सबसिक्वेंटली नेम्ड ॲज स्कॅन्डियम. सो इका बोरॉनला म्हणण्यात आलं स्कॅन्डियम. त्यानंतर इका ॲल्युमिनियम सुद्धा विचारू शकतात, यांना म्हणण्यात आलं होतं गॅलियम. इका ॲल्युमिनियम इज कॉल्ड गॅलियम अँड इका सिलिकॉन इज जर्मेनियम. इका सिलिकॉन इज जर्मेनियम. सो हे 3 एलिमेंट्स असतील जे बिफोर डिस्कव्हरी प्रॉपर्टीज लिहिल्या गेल्या होत्या. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू डिपेंड असेल अल्कलाइन अर्थ मेटल्स. बघू शकता अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलेन्सी 2. अल्कलाइन अर्थ मेटलची व्हॅलेन्सी 2 आहे. दिस मीन्स दॅट देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल इज इन. आता सिम्पली आपल्याला विचारलेलं आहे अल्कलाइन अर्थ मेटलची पोझिशन काय असेल इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आणि अल्कलाइन अर्थ मेटल असतील ग्रुप 2 मध्ये. सो त्यांची पोझिशन असेल ग्रुप 2. अल्कली मेटल्स असतील ग्रुप 1 मध्ये. बघू शकता अल्कली मेटल्स असतील ग्रुप 1 मध्ये, ग्रुप 1. त्यानंतर बघू शकता हॅलोजन्स असतील ग्रुप 17 मध्ये, हॅलोजन्स इन ग्रुप 17. त्यानंतर असेल नोबल गॅस और 0 ग्रुप एलिमेंट, नोबल गॅस असतील ग्रुप 18 मध्ये. सो हे असतील डिफरंट
ग्रुप्स ज्यामध्ये आपल्याला विचारू शकते अल्कली मेटल्स, हॅलोजन्स अँड नोबल गॅस, आणि इथे विचारलेला आहे अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल असतील ग्रुप 2 मध्ये. नेक्स्ट एमसीक्यू बघायचा आपल्याला. नेक्स्ट एमसीक्यू मध्ये आपल्याला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला गिवन आहे. जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल आपल्यासाठी HCl. बघू शकता HCl हा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला गिवन आहे. दिस कंपाऊंड इज अ सॉलिड, आणि आपल्याला गिवन आहे की हा कंपाऊंड जो आहे तो सॉलिड आहे, हॅव्हिंग हाय मेल्टिंग पॉइंट, ज्याचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे. अँड विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स, फॉलोइंग आपल्याला काही एलिमेंट्स दिले आहे ABCD मध्ये, आणि विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बी प्रेझेंट इन द सेम ग्रुप. बघू शकता ऍज X. बघू शकता जिथे प्रेझेंट आहे X तिथे सेम एलिमेंट प्रेझेंट असेल, आणि फॉलोइंग पैकी कोणता एलिमेंट असेल जो सिमिलर असेल X ला. तर बघू शकता आता HCl जो फॉर्म झालेला आहे HCl फॉर्म होईल. HClच्या फॉर्मेशन मध्ये बघू शकता 1 बॉन्ड दिसेल आपल्याला यांच्यामध्ये. त्यानंतर जो Cl आहे, Cl जर बघितला आपण तर असेल 2,8,7. आता Cl असेल 2,8,7. याला कंप्लीट व्हायसाठी 1 इलेक्ट्रॉन गेन करायची गरज आहे. बघू शकता, आणि इथे सगळे जे घेऊन आपल्याला Na, Mg, Al हे सगळे मेटल्स आहे, Na, Mg आणि Al, आणि हे मेटल्स फॉर्म करतील लॉस ऑफ इलेक्ट्रॉननी. तर Cl करेल गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Cl ऑलवेज गेन ऑफ इलेक्ट्रॉन असेल, तर Na, Mg आणि Al हे जे मेटल्स आहे हे करतील लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि इथे जो इलेक्ट्रॉनची गरज आहे Cl ला ते ओनली 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि यापैकी Na असा आहे जो 1 इलेक्ट्रॉन लॉस करेल, बिकॉज 2,8,1 असेल, आणि जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन लॉस करेल तेव्हा तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रीच करेल ऑफ निऑन. सो याला 1 इलेक्ट्रॉन लॉस करायचा आहे, आणि Cl ने तोच 1 इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. मीन्स जो एलिमेंट X असेल तो सेम ग्रुप मध्ये असेल Na च्या, बिकॉज Na ची सुद्धा व्हॅलेन्सी 1 असेल, आणि इथे जो कंपाऊंड फॉर्म झालाय त्याची सुद्धा असेल व्हॅलेन्सी 1. जर Mg असता तर कंपाऊंड असता MgCl2 और X. बघू शकता XCl2 कंपाऊंड फॉर्म झाला असता जर XCl2 तर असता Mg. जर कंपाऊंड फॉर्म झाला असता XCl3 तर एलिमेंट असता Al, दॅट इज AlCl3. आता Al जो आहे तो आपले 3 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल, 2,8,3 असेल, 3 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल Al. तर आपला जो Mg असेल Mg लॉस करेल 2 इलेक्ट्रॉन्स. Mg ला 2 इलेक्ट्रॉन्स लॉस करायचे आहे, बट Cl जो आहे तो ओनली 1 इलेक्ट्रॉन गेन करू शकतो. सो 1 Cl 1 इलेक्ट्रॉन गेन करेल, तर Mg ने लॉस केलेले इलेक्ट्रॉन साठी 2 Cl लागतील, Al ने लॉस केलेले इलेक्ट्रॉन साठी 3 Cl लागतील. सो आपला ऑप्शन असेल Na, ज्याची व्हॅलेन्सी असेल 1. Mg ची व्हॅलेन्सी असेल 2, तर Al ची व्हॅलेन्सी असेल 3, आणि आपल्याला पाहिजे होता एलिमेंट ज्याची व्हॅलेन्सी असेल 1. सो आपला करेक्ट ऑप्शन असेल Na. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. द लॉ ऑफ ऑक्टेव्स वॉज गिवन बाय. मीन्स आपल्याला सांगायचं लॉ ऑफ ऑक्टेव्स कोणी दिला होता. तर सुरुवातीला बघू आपण डोबेरायनर्स. डोबेरायनर्सचा जो लॉ होता तो असेल, डोबेरायनर्सच्या लॉला म्हणतात ट्रायड्स. तर जो न्यूलँड्स असेल, न्यूलँड्सच्या लॉजला म्हणतो आपण ऑक्टेव्स. न्यूलँड्स लॉजला म्हणू आपण ऑक्टेव्स. तर लॉ ऑफ ऑक्टेव्स वॉज गिवन बाय न्यूलँड्स. सो डोबेरायनर्स असेल ट्रायड्स, न्यूलँड्स असेल ऑक्टेव्स. त्यानंतर मोस्ले असेल मॉडर्न पिरियडिक टेबल. मोस्ले दॅट इज मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल. सो असतील द लॉ ऑफ ऑक्टेव्स वॉज गिवन बाय न्यूलँड्स. सो एमसीक्यू सिरीजचा नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण, जो डिपेंड असेल केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स वरती. तर बघू शकता द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट चीज. सिंपल आपल्याला सांगायचं आहे केमिकल फॉर्म्युला फॉर द रस्ट, आणि फॉर्म्युला लक्षात ठेवायचा दॅट इज Fe2O3.H2O. हा असेल फॉर्म्युला फॉर द रस्ट. Fe2O3.H2O केमिकल फॉर्म्युला फॉर द रस्ट. सो नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. फिल इन द ब्लँक्स इज अ कॉम्बिनेशन रिएक्शन. मीन्स आपल्याला सांगायचं आहे ह्या 4 ऑप्शन्स पैकी कोणत्या रिएक्शन मध्ये कॉम्बिनेशन रिएक्शन झालेली आहे. तर कॉम्बिनेशन रिएक्शन ही ते रिएक्शन असेल ज्यामध्ये 2 or more reactants रिएक्ट करून सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतात. तर या 4 ऑप्शन्स पैकी आपल्याला पाहायचं सिंगल प्रोडक्ट कुठे असेल, आणि आपल्याला सिंगल प्रोडक्ट दिसून येईल HCl मध्ये. सो HCl हा सिंगल प्रोडक्ट आहे. इथे बघा शकता 2 प्रोडक्ट्स आहेत, इथे सुद्धा 2 प्रोडक्ट्स आहे, इथे सुद्धा 2 प्रोडक्ट्स आहे, आणि सिंगल प्रोडक्ट आहे ओनली HCl, दॅट इज कॉम्बिनेशन रिएक्शन. H2 plus Cl2 हे 2 रिएक्टर्स रिएक्ट करून सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतायत, आणि हे रिएक्शन असेल कॉम्बिनेशन रिएक्शन. त्यानंतर इथे बघू शकता सिंगल रिएक्टंट आहे, सिंगल प्रोडक्ट नाही, सिंगल रिएक्टंट आहे, आणि सिंगल रिएक्टंट पासून 2 or more प्रोडक्ट फॉर्म झालेले आहे. या रिएक्शनला म्हणतो आपण डिकम्पोजिशन रिएक्शन. या रिएक्शनला म्हणू आपण डिकम्पोजिशन रिएक्शन. सो ज्यामध्ये सिंगल रिएक्टंट 2 or more प्रोडक्ट फॉर्म करतं त्याला डिकम्पोजिशन म्हणू, आणि जिथे
टू और मोर रिएक्टंट्स कंबाईन होतात आणि सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतात, ते असेल कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनच्या नेम म्हणूनच लक्षात ठेवू शकता तुम्ही कंबाईन होणे. कंबाईन होणे मीन्स एकत्र येणे. सो एकत्र येतील रिएक्टंट्स आणि फॉर्म करते सिंगल प्रोडक्ट. त्या रिएक्शन लावून आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. सो नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असेल द रिएक्शन CuSO4 प्लस Zn. सिंपल आपण रिएक्शन लिहून घेऊ आधी. CuSO4 प्लस Zn गिव्स ZnSO4 plus Cu. सो रिएक्शन बघू शकता CuSO4 plus Zn gives ZnSO4 plus Cu. आता डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, डिकम्पोजिशन अँड कॉम्बिनेशन. सो डी ऑप्शन जर बघितलं कॉम्बिनेशन रिएक्शन आहे ज्यामध्ये सिंगल प्रोडक्ट फॉर्म होतो आणि इथे प्लस करून प्रोडक्ट फॉर्म आहे. सो कॉम्बिनेशन रिएक्शन नसेल. डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये सिंगल रिएक्टंट असतो तो इथे प्लस करून आहे तो डिकम्पोजिशन पण नसेल. आता डिस्प्लेसमेंट आहे डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये एक्सचेंज ऑफ आयन्स होते बिटवीन द टू रिएक्टंट्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये ओनली वन आयन रिप्लेस होतो सेकंड रिएक्टंट सोबत. तर बघू शकता इथे जो SO4 आयन आहे हा गेलेला आहे Zn सोबत आणि Cu बघू शकता Cu पासून डिस्प्लेस झालेला आहे. जो आयन आहे SO4 आयन Cu पासून डिस्प्लेस होऊन Zn कडे गेलेला आहे. सो ओनली डिस्प्लेसमेंट झालाय एक आयनचा और सिंगल आयनचा रिप्लेसमेंट झालेला आहे. सिंगल आयनचा डिस्प्लेसमेंट झालेला आहे. डिस्प्लेस झालेला आहे सिंगल आयन दॅट इज SO4 डिस्प्लेस झालेला आहे CuSO4 पासून Zn कडे. सो फॉर्म झालेला आहे ZnSO4 प्लस Cu. सो अशी जी रिएक्शन असेल ज्यामध्ये सिंगल आयन रिप्लेस होतो और सिंगल आयन डिस्प्लेस होतो त्या रिएक्शनला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सो ऑप्शन असेल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असेल द क्रिस्टल्स ऑफ फेरस सल्फेट आर. आता सांगायचं आपल्याला जे फेरस सल्फेटचे क्रिस्टल्स असतील ते कलर मध्ये कसे असतील. तर द क्रिस्टल ऑफ फेरस सल्फेट हा बघू शकता ब्ल्यू इन कलर, पिंक इन कलर, पेल ग्रीन इन कलर और कलरलेस. तर क्रिस्टल ऑफ फेरस सल्फेट आर पेल ग्रीन इन कलर. सो आपला आन्सर असेल सी दॅट इज पेल ग्रीन इन कलर. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. नेक्स्ट एमसीक्यू असेल व्हेन ऑइल अँड फॅट्स आर ऑक्सिडाइज और इवन अलाउड टू स्टँड इन एअर फॉर अ लॉंग टाइम. मीन्स आपण ऑइल आणि फॅट जर लॉंग टाइम पर्यंत एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं और त्याचं ऑक्सिडेशन केलं तर ते कसे टर्न होतील तर ते बनतील रॅन्सिड. जेव्हाही आपण ऑइल अँड फॅट लॉंग टर्म पर्यंत एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं किंवा त्याचं ऑक्सिडेशन केलं तर दे बिकम रॅन्सिड. ते टर्न होतील रॅन्सिड. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. द स्लो प्रोसेस ऑफ डिके और डिस्ट्रक्शन ऑफ अ मेटल ड्यू टू इफेक्ट ऑफ एअर, मॉइश्चर अँड ऍसिड्स ऑन इट इज नोन ॲज. आता बघू शकता डिके और डिस्ट्रक्शन ऑफ मेटल्स होत आहे. मेटल्स जेव्हा डिके और डिस्ट्रक्शन्स होतील ड्यू टू इफेक्ट ऑफ एअरच्या इफेक्टमुळे, त्यानंतर ऍटमॉस्फिअरिक मध्ये मॉइश्चर असेल, एअर असेल आणि ऍसिड्स असतील त्या इफेक्टमुळे मेटलचं जे डिस्ट्रक्शन्स होतं और डिके होतं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल बघू शकतो आपण आयरन रॉड जर आपण खूप वेळपर्यंत ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला फॉर 1 month 2 month तो जो आयरन रॉड आहे त्यावर रेडिश ब्राऊन कलरची लेअर फॉर्म होईल आणि त्यालाच म्हणतो आपण डिके और डिस्ट्रक्शन ऑफ मेटल्स. आणि या प्रोसेसला म्हणतो आपण करोजन. सो प्रोसेस असेल करोजन. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असणार आहे मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ कॉन्सेंट्रिक HCl. आता बघू शकता मॅग्नेशियम जर कॉन्सेंट्रिक HCl सोबत रिएक्ट करत आहे तर फॉर्म काय करेल तर फॉर्म करेल तो MgCl2. जेव्हाही मॅग्नेशियम रिएक्ट करेल कॉन्सेंट्रिक HCl सोबत फॉर्म करेल MgCl2 दॅट इज मॅग्नेशियम क्लोराइड. तर फॉर्म करणार आहे तो मॅग्नेशियम क्लोराइड. त्यानंतर सिंपली बघू शकता जर इथे मेटल यूज केलेला आहे मॅग्नेशियम तर जो फॉर्म होणारा प्रोडक्ट असेल तो सुद्धा असेल मेटल पासून फॉर्म होणारा प्रोडक्ट आणि मॅग्नेशियम पासून फॉर्म होईल मॅग्नेशियम क्लोराइड. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असेल द कन्वर्जन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट. आता बघू शकता कन्वर्जन होत आहे फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट मध्ये इज फिल इन द ब्लँक्स रिएक्शन. आणि हे सांगायचं आपल्याला रिएक्शन कोणती असेल ज्यामध्ये फेरस सल्फेटचं कन्वर्जन फेरिक सल्फेट मध्ये होत आहे. आता जो फेरस सल्फेट मध्ये आयन असेल तो असेल Fe2 पॉझिटिव्ह आहे. बघू शकता फेरस सल्फेट मध्ये आयरनचा जो आयन असेल और फेरसचा जो आयन असेल तो असेल Fe2 पॉझिटिव्ह आहे आणि जो कन्वर्ट होत आहे फेरिक मध्ये दॅट इज कन्वर्ट होईल तो Fe3 पॉझिटिव्ह मध्ये. मीन्स Fe3 पॉझिटिव्ह असेल तर म्हणू आपण फेरिक. तर बघू शकता Fe2 पॉझिटिव्ह असेल तर म्हणू आपण याला फेरस. आणि जेव्हाही लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल बघू शकता इथे 2 पॉझिटिव्ह होतं. 2 पॉझिटिव्हचं कन्वर्जन 3 पॉझिटिव्ह मध्ये तेव्हा होईल जेव्हा करेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन.
अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉनच्या प्रोसेसला आपण म्हणतो ऑक्सिडेशन प्रोसेस. सो प्रोसेस असेल ऑक्सिडेशन, ज्यामध्ये 2 पॉझिटिव्हचं कन्व्हर्शन 3 पॉझिटिव्ह मध्ये झालंय. 2 पॉझिटिव्हचं कन्व्हर्शन 3 पॉझिटिव्ह मध्ये होत असेल तर होईल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. फेरसचं कन्व्हर्शन होईल फेरिक मध्ये आणि प्रोसेस असेल ऑक्सिडेशन. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असणार आहे अ सोल्युशन ऑफ Al2SO4/3 इन वॉटर इज. आता Al2SO4 सोल्युशन जर तयार केलं आपण वॉटर सोबत, मीन्स Al2SO4/3 ऍड केलं वॉटर मध्ये, तर ते जे सोल्युशन तयार होईल त्याचा कलर काय असेल, आणि ते असेल कलरलेस. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एक एमसीक्यू असेल इन अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे आणि त्यामध्ये सांगायचं आपल्याला आयन्स रिमेन्स आर ट्रेस्ड, आयन्स आर लिबरेटेड, आयन्स आर एक्सचेंज और आयन्स आर नॉट क्रिएटेड. तर एक्झाम्पल वरून बघू शकतो आपण. एक्झाम्पल घेतलं आपण BaCl2 प्लस ZnSO4, मीन्स आपण BaCl2 रिएक्ट केला ZnSO4 सोबत आणि जो प्रोडक्ट आपल्याला मिळेल तो असेल BaSO4. बघू शकता प्रोडक्ट मिळेल आपल्याला BaSO4 प्लस ZnCl2. आता बघू शकता Zn सोबत जो आयन होता, आता Zn असेल पॉझिटिव्ह बिकॉज इट इज मेटल. Zn हा मेटल असेल, Ba सुद्धा मेटल असेल, तर हा असेल पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह सोबत जो आयन असेल तो असेल निगेटिव्ह. पॉझिटिव्ह सोबत जो आयन असेल तो असेल निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह सोबत SO4 होता सुरुवातीला, बट आता जर आपण प्रोडक्ट साइडला बघितला तर पॉझिटिव्ह सोबत SO4 जो आहे तो आयन रिप्लेस झालाय Cl ने, आणि Ba सोबत जर बघितलं तर Cl होता, बट प्रोडक्ट मध्ये जर बघितलं तर तो रिप्लेस झालेला आहे SO4 ने. सो इन केस ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, आता ही एक्झाम्पल असेल डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचा, आणि यामध्ये बघू शकता Ba जवळ जो Cl आयन होता तो रिप्लेस झाला SO4 ने, आणि Zn जवळ जो SO4 आयन होता तो रिप्लेस झालाय Cl ने. सो इन केस ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आपण म्हणू शकतो आयन्स आर एक्सचेंज. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असेल मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वॉज डिस्कवर्ड बाय, मीन्स मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणी डिस्कवर्ड केलं हे आपल्याला सांगायचं आहे, आणि याचा आन्सर असेल हन्स क्रिस्टियन ओस्टेड. सो आन्सर असेल याचा हन्स क्रिस्टियन ओस्टेड यांनी डिस्कवर केला आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो बघू शकता हन्स क्रिस्टियन ओस्टेड यांनी डिस्कवर केला आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असेल द डिव्हाइस यूज फॉर प्रोड्युसिंग अ करंट इज कॉल्ड, मीन्स जो डिव्हाइस आपण यूज करू फॉर प्रोड्युसिंग अ करंट, करंट प्रोड्यूस करण्यासाठी जो डिव्हाइस यूज केला जाईल तो कोणता असेल, तर तो असेल जनरेटर. सो डिव्हाइस यूज फॉर प्रोड्युसिंग करंट इज जनरेटर. जर विचारलं असतं द डिव्हाइस यूज फॉर मेजरिंग द करंट, मेजरिंग द करंट साठी जो डिव्हाइस यूज होतो तो असेल एमीटर. एमीटर इज यूज टू मेजर द करंट आणि जनरेटर इज यूज टू प्रोड्यूस द करंट. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. नेक्स्ट एमसीक्यू असेल द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ स्ट्रेट कंडक्टर कॅरिंग करंट. आता एक स्ट्रेट कंडक्टर आहे जो करंट कॅरी करत आहे, आणि त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपण कशाने देऊ. तर बघू शकता इफ यू होल्ड अ करंट कॅरिंग कंडक्टर इन आवर राईट हँड, जर आपण करंट कॅरिंग कंडक्टर राईट हँड मध्ये होल्ड केला, जर थंब डायरेक्शन देत असेल करंटची तर कर्व्ड फिंगर्स डायरेक्शन देतात मॅग्नेटिक फील्डची, आणि हा जो रूल असेल हा असेल राईट हँड थंब रूल. तर बघू शकता हा रूल असेल राईट हँड थंब रूल, ज्यामध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कर्व्ड फिंगर्स देतील तर करंट कॅरिंग कंडक्टरची डायरेक्शन थंब देईल, आणि हा रूल असेल द राईट हँड थंब रूल. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. नेक्स्ट एमसीक्यू असेल इन इंडिया द पिरियडिक टाइम ऑफ AC इज. आता आपल्याला समजून घ्यावं लागेल AC करंट जो असतो तो करतो 50 सायकल्स पर सेकंड. बघू शकता AC करंट जर असेल तो करतो 50 सायकल्स पर सेकंड इन इंडिया. आता पर सेकंडला जो 50 सायकल कंप्लीट करताय त्याला म्हणतो आपण AC करंट. आता बघू शकता जर 1 सायकलला लागलेला टाइम बघितला आपण टू कंप्लीट द 1 सायकल, जर 1 सायकलला कंप्लीट करायला लागलेला टायमिंग म्हणजे होईल पिरियडिक टाइम. सो याला म्हणू आपण पिरियडिक टाइम टू कंप्लीट द 1 सायकल्स. अशा टोटल 50 सायकल्स तो 1 सेकंड मध्ये करत असेल तर 1 सायकलला लागलेला टाइम म्हणजे असेल पिरियडिक टाइम, आणि हा टाइम एसीचा इंडियामध्ये असेल 0.02 सेकंद. सो इन इंडिया द पिरियडिक टाइम ऑफ AC इज 0.02 सेकंड. आणि जर फ्रिक्वेन्सी विचारली तर फ्रिक्वेन्सी असेल, बघू शकता फ्रिक्वेन्सी जर विचारलं तुम्हाला तर ती असेल 50 हर्ट्ज, दॅट इज 50 सायकल्स पर सेकंड. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. नेक्स्ट एमसीक्यू असेल व्हेन एन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू सोलेनॉइड. जेव्हा आपण एक सोलेनॉइड फॉर्म केला आणि त्यातून पास केला इलेक्ट्रिक करंट, इट शोज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतील सोलेनॉइड मध्ये, आणि त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सिमिलर असेल टू द बार मॅग्नेट, आणि आपला आन्सर असेल जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतील सोलेनॉइड मध्ये त्या सिमिलर असतील बार मॅग्नेटला.
नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असेल द रेजिस्टन्स ऑफ अ वायर इज 100 ओम. आता बघू शकता रेजिस्टन्स आपल्याला गिव्हन आहे, दॅट इज 100 ओम. इट कॅरीज अ करंट ऑफ 1 एम्पियर. करंट सुद्धा गिव्हन आहे आपल्याला 1 एम्पियर फॉर 10 सेकंड. टाइम सुद्धा गिव्हन आपल्याला 10 सेकंड. द हीट प्रोड्यूस विल बी, आपल्याला फाइंड करायचं हीट प्रोड्यूस, दॅट इज एच. एच इज इक्वल टू असेल आय स्क्वेअर आर टी. आय स्क्वेअर दॅट इज 1 स्क्वेअर होऊन जाईल, आय स्क्वेअर होऊन जाईल 1 स्क्वेअर इंटू आर. आर असेल 100 अँड टाइम असेल 10 सेकंड, दॅट इज 1 स्क्वेअर इज 1, 1 स्क्वेअर 1 होऊन जाईल, 1 इंटू 100 दॅट इज 100, 100 इंटू 10 दॅट इज 1000, 100 इंटू 10 होऊन जाईल 1000. सो हीट प्रोड्यूस असेल 100 जूल. सो हीट देऊ आपण जूल मध्ये, दॅट इज 1000 जूल. सो आपला आन्सर असेल 1000 जूल. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असणार आहे ऍट द टाइम ऑफ शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किटच्या टाइमला करंट इन द सर्किट मीन्स सर्किट मधल्या करंटवर काय इफेक्ट होईल ऍट द टाइम ऑफ शॉर्ट सर्किट. अँड ऍट द टाइम ऑफ शॉर्ट सर्किट करंट इन द सर्किट इन्क्रीजेस मीन्स शॉर्ट सर्किटच्या टाइमला सर्किट मधला करंट हा होतो इन्क्रीज. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. इलेक्ट्रिकल मोटरवर डिपेंड असेल. इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिक एनर्जी इंटू फिल इन द ब्लँक्स एनर्जी. मीन्स इलेक्ट्रिकल मोटर कुठल्या एनर्जीचं कन्वर्शन, दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन कुठल्या एनर्जीमध्ये करेल ते आपल्याला सांगायचं आहे. आणि इलेक्ट्रिकल मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. सो असेल इलेक्ट्रिकल मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. डिपेंड असेल इलेक्ट्रिक जनरेटर वरती. तर बघू शकता इलेक्ट्रिकल जनरेटर कन्वर्ट्स फिल इन द ब्लँक्स एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. मीन्स इलेक्ट्रिकल जनरेटर जो आहे तो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट तर करेल, पण ती कुठली एनर्जी असेल ज्याचं कन्वर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करेल, तर ती एनर्जी असेल मेकॅनिकल एनर्जी. सो इलेक्ट्रिकल जनरेटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. डिपेंड असेल ज्यूस लॉ वरती. तर बघू शकता अकॉर्डिंग टू ज्यूस लॉ क्वांटिटी ऑफ हीट प्रोड्यूस बाय एन इलेक्ट्रिक करंट इक्वल्स. आता बघू शकता क्वांटिटी ऑफ हीट प्रोड्यूस सांगायची आपल्याला बाय इलेक्ट्रिक करंट अकॉर्डिंग टू ज्यूस लॉ. अँड ज्यूस लॉ नुसार हीट प्रोड्यूस इक्वल टू असेल आय स्क्वेअर आर टी. एच इज इक्वल टू असेल व्ही इंटू आय इंटू टी. एच इज इक्वल टू असेल व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. जर तुम्हाला क्वेश्चन आलं तर तीन पैकी कुठलाही एक ऑप्शन तिथे असू शकतो. आय स्क्वेअर आर टी असू शकतो, किंवा व्ही इंटू आय इंटू टी असू शकतो, किंवा मग व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी असू शकतो. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. डिपेंड असेल हीट चॅप्टर वरती. तर एमसीक्यू बघा. फिल इन द ब्लँक्स इज यूज टू स्टडी एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. मीन्स आपल्याला जर एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर स्टडी करायचं असेल तर कुठल्या ॲपरेटसचा आपल्याला यूज करावा लागेल टू स्टडी द एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि आन्सर असेल होप्स ॲपरेटस. एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर त्यासाठी यूज करावं लागेल आपल्याला होप्स ॲपरेटस. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. डिपेंड असेल एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर वरती. तर बघू शकता आता एक्झाम्पल. फिल इन द ब्लँक्स इज अन एक्झाम्पल ऑफ एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. या 4 पैकी आपल्याला सांगायचं आहे एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटरचं एक्झाम्पल कुठलं असेल. आता एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर मीन्स बघू शकता 0 to 4 डिग्री सेल्सिअस. 0 to 4 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स. 0 to 4 डिग्री सेल्सिअस वर वॉटर जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होईल. इट कॉन्ट्रॅक्ट्स ऑर वॉटर कॉन्ट्रॅक्ट्स instead of expanding means 0 to 4 डिग्री सेल्सिअस जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर एक्सपान्शन व्हायला पाहिजे. इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग हा जो आहे हा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि याला म्हणतो आपण एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि याचं एक्झाम्पल असेल क्रॅकिंग ऑफ रॉक्स. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असणार आहे द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ऍट. मीन्स आपल्याला सांगायचं आहे कुठल्या टेम्परेचरला आपल्याला 4 टेम्परेचर्स घेऊन येते आणि कुठल्या टेम्परेचरला डेन्सिटी ऑफ वॉटर मॅक्झिमम असेल. आता जेव्हा व्हॉल्यूम मिनिमम असेल तेव्हाच डेन्सिटी असेल मॅक्झिमम. आणि 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचा व्हॉल्यूम जो आहे तो मिनिमम असेल. व्हॉल्यूम मिनिमम ऍट 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअसला जर बघितलं आपण तर व्हॉल्यूम असेल मिनिमम. सो वॉटरचा जो व्हॉल्यूम आहे तो 4 डिग्री सेल्सिअसला मिनिमम असेल आणि त्याच टेम्परेचरला डेन्सिटी असेल मॅक्झिमम. सो डेन्सिटी मॅक्झिमम ऍट 4 डिग्री सेल्सिअस. डेन्सिटी इज मॅक्झिमम ऍट 4 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू बघा. वॉटर एक्सपांड्स ऑन रिड्युसिंग इट्स टेम्परेचर बिलो. मीन्स आपण जर टेम्परेचर रिड्यूस केलं तर वॉटर काय व्हायला पाहिजे, एक्सपांड व्हायला पाहिजे. तर बघू शकता वॉटर जो आहे तो एनामोलस बिहेवियर दाखवतो 0 to 4 डिग्री सेल्सिअस. 0 to 4 डिग्री सेल्सिअस हा होतो कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग.
कॉन्ट्रॅक्ट होतो इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग, अँड आफ्टर 4 डिग्री सेल्सियस, 4 डिग्री सेल्सियस नंतर हा होतो एक्सपांड. 4 डिग्री सेल्सियस पेक्षा जर ग्रेटर दॅन टेम्परेचर असेल तर हा होतो एक्सपांड. तर बघू शकता आता आपण जर टेम्परेचर रिड्यूस केलं तर हा व्हायला पाहिजे एक्सपांड. तर बघा 0 to 4 जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर आपण टेम्परेचर 4 पासून 0 कडे नेलं. बघू शकता 0 to 4 जात आहे, कॉन्ट्रॅक्शन होत आहे. 4 to 0 जेव्हा जाईल रिव्हर्स तेव्हा होईल एक्सपान्शन, तेव्हा करेल एक्सपांड. तर आपल्याला टेम्परेचर रिड्यूस करून आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचर रिड्यूस करायचं आहे आणि त्यानंतर एक्सपान्शन करायचं आहे. इथे टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर एक्सपान्शन होईल. आफ्टर 4 डिग्री सेल्सियस जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर एक्सपान्शन होईल, पण आपल्याला करायचं आहे टेम्परेचरचं रिडक्शन. तर 4 डिग्री सेल्सियस टू 0 जेव्हा जाईल तेव्हा होईल एक्सपान्शन. मीन्स टेम्परेचर जेव्हा 4 पेक्षा आपण कमी करू तेव्हा होईल एक्सपान्शन, आणि आपलं ऑप्शन असेल बी, दॅट इज 4 डिग्री सेल्सियस. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असेल द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युजिंग अ फिजिकल क्वांटिटी. मीन्स कुठल्या फिजिकल क्वांटिटीचा यूज करून आपण मेजर करू शकतो वेपर कंटेंट इन द एअर. वेपर कंटेंट इन द एअर मेजर करायसाठी आपल्याला कुठल्या फिजिकल क्वांटिटीचा यूज करावा लागेल, आणि ती क्वांटिटी असेल ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असणार आहे द लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर इज. मीन्स आपल्याला सांगायचं आहे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर किती असेल. सो वेपोरायझेशन साठी लागलेली लॅटेंट हीट आपल्याला सांगायचं आहे फॉर, बघू शकता 540 कॅलरी पर ग्राम. सो लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन असेल 540 कॅलरी पर ग्राम. मीन्स युनिट सुद्धा बघू शकता लॅटेंट हीट और स्पेसिफिक लॅटेंट हीटचे युनिट असेल कॅलरी पर ग्राम, आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर, वॉटरची जे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन आहे ते असेल 540 कॅलरी पर ग्राम. दॅट इज ऑप्शन ए. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. नेक्स्ट एमसीक्यू असेल फिल इन द ब्लँक्स. हीट इज नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg of water from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius. सो वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते रेज करायचं आहे 14.5 पासून 15.5 पर्यंत बाय ऑफ 1 kg ऑफ वॉटर. आणि वॉटर जे घ्यायचं आहे आपल्याला ते घ्यायचं आहे 1 kg ऑफ वॉटर. त्याचं टेम्परेचर आपल्याला इन्क्रीज करायचं आहे 14.5 पासून 15.5 पर्यंत, आणि त्यासाठी लागलेली आपल्याला हीट रिक्वायर्ड किती असेल ते सांगायचं आहे. सो 1 kg ऑफ वॉटरचं जर आपल्याला बघू शकता 1 kg ऑफ वॉटर असेल आणि 1 kg ऑफ वॉटरचं टेम्परेचर जर रेज करायचं असेल आपल्याला 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअसला होऊ शकता, तर त्यासाठी जी हीट रिक्वायर्ड असेल ते हीट रिक्वायर्ड असेल 1 किलो कॅलरी. सो हीट रिक्वायर्ड असेल 1 किलो कॅलरी. त्यानंतर बघू शकता 1 किलो कॅलरी यालाच लिहू शकतो आपण 4.18 10 raised to the power 3 जूल. इन टर्म्स ऑफ जूल लिहू शकतो आपण याला 4.18 10 raised to the power 3 जूल. दॅट इज 4180. 10 raised to the power 3 चा जर यूज केला तर पॉइंट शिफ्ट होईल 3 नी आणि 4180 जूल. सो यामध्ये ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन असेल. टू रेज द 1 kg ऑफ बघू शकता 1 kg ऑफ वॉटरचा जर टेम्परेचर रेज करायचा आहे 14.5 पासून 15.5 पर्यंत, तर हीट रिक्वायर्ड असेल 1 किलो कॅलरी आणि जूल मध्ये असेल 4.18 10 raised to the power 3 जूल. दॅट इज 4180 जूल्स. त्यानंतर बघू शकता 1 ग्राम ऑफ वॉटरचं जर बघू शकता 1 kg ऑफ वॉटरच्या जागी 1 ग्राम ऑफ वॉटर आलं. बघू शकता इथे जर 1 kgच्या जागी जर 1 ग्राम आलं त्यासाठी जी हीट रिक्वायर्ड असेल ती असेल 1 कॅलरी, आणि 1 कॅलरी इक्वल टू इन टर्म्स ऑफ जूल असेल 4.18 जूल्स. तर बघू शकता ग्राम ऑफ वॉटर मध्ये सुद्धा विचारू शकते, किलोग्राम ऑफ वॉटर मध्ये सुद्धा विचारू शकते. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असणार आहे द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस इज. आपल्याला सांगायचं आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस, आणि ते असेल 80 कॅलरी पर ग्राम. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस असेल 80 कॅलरी पर ग्राम. नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असेल ऍट 4 डिग्री सेल्सिअस द डेन्सिटी ऑफ वॉटर इज. मीन्स आपल्याला सांगायचं आहे 4 डिग्री सेल्सिअसला डेन्सिटी ऑफ वॉटर, आणि डेन्सिटी ऑफ वॉटर ऍट 4 डिग्री सेल्सिअस असेल 10 raised to the power 3 kg पर मीटर क्यूब. सो 10 raised to the power 3 kg पर मीटर क्यूब हे असेल डेन्सिटी ऑफ वॉटर ऍट 4 डिग्री सेल्सिअस. सो नेक्स्ट एमसीक्यू बघू शकतो आपण. एमसीक्यू असणार आहे द अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन एअर इज डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ इट्स. मीन्स अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन एअर मध्ये जे प्रेझेंट असलेले वॉटर वेपर्स आहे ते कशा टर्म मध्ये आपण डिटरमाइन करू, आणि ते असेल ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. मीन्स आपण त्याला डिटरमाइन करू इन टर्म्स ऑफ ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. बघू शकता तुम्ही.